शेतकरी मित्रांनो, शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण बघितले असेल की आपण ही जी मका आहे तर याचा आपण याच्या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे मका पेरण्याच्या वेळेस। आता या मक्काला जवळपास 15 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आपण याच्यावरती पूर्ण डिटेल व्हिडिओ सुद्धा बनवला होता। तो व्हिडिओ आपण निश्चितपणाने बघून घेतला पाहिजे। तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, बरेच जण काय करतात की मकावरती आळी पडल्याच्या नंतर त्याच्यावरती पावडर टाकतात। आता एक लक्षात ठेवा, पावडर टाकणे हे अतिशय खर्चिक आहे। त्यापेक्षा मी आपल्याला काही स्वस्तात उपाय सांगतो, पटले तर बघा, नाहीतर ठीक आहे, बाकी गोष्टी तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की आता ही जी छोटी छोटी मका आहे तर ह्याच्यावरती सुद्धा आता आळी पडलेली आहे। आता आळी वातावरण खराब असल्याच्या नंतर आळी लवकर पडते। आता आपण जी बॅग लावलेली आहे तर ती लावलेली आहे ॲडव्हान्टा 751। तुम्ही कोणतीही बॅग लावली, मकाची निवड केली तर तुम्हाला त्याच्यावरती आळीचं प्रमाण दिसणार आहे, कमी जास्त प्रमाण होऊ शकतं। जर पायोनियर असेल किंवा इतर बॅगे असेल तर आळीचं प्रमाण असतंच। परंतु आपण जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या टायमाला आळीचं प्रमाण कितीही असलं तरी 2 स्प्रे घ्यायचे, पहिला आणि दुसरा। तो स्प्रे आपल्याला कधी घ्यायचा त्याची टायमिंग आपल्या हिशोबाने ठरवा, कारण की कधी कधी काय होतं की नंतर मका फार मोठी होते, नंतर त्याच्यावरती आळी पडते आणि स्प्रे करायला फार अडचण येते। तर त्यामुळे आपल्या हिशोबाने दुसरा स्प्रे घेतला पाहिजे। परंतु पहिला स्प्रे घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला इथं झूम करून दाखवतो। आता हे बघा, आता याच्यामध्ये जी आहे तर ती निश्चितपणाने याच्यामध्ये आळी पडलेली आहे। हे बघा, आता तुम्हाला दाखवतो मी। आता हे बघा, बोटावरती तुम्हाला ही आळी म्हणजे आता सुरुवात झालेली आहे आळी पडायला। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या स्टेजमध्ये ज्यावेळेस आळी पडते त्यावेळेस सरळ सरळ आपण क्लोरिपोरिफास असणारे जे 48 किंवा 40% कंटेंट असणारं कोणतंही औषध घ्या आणि त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट असलेलं, ह्या दोघांची टक्कर घेऊन औषध मिक्स करून स्प्रे घ्या। तुम्हाला कुठलंच पावडर टाकायची गरज पडणार नाही। जवळपास एका बॅगला पहिली फवारणी ही जवळपास आपण 3 ते 4 टाक्यामध्ये 1 एकरची फवारणी करू शकतो। त्यानंतर दुसरी जी फवारणी आहे तर तीसुद्धा आपल्याला इमामेक्टिन बेंझोएट आणि क्लोरिपोरिफास आणि सायपरमेथ्रिन मिक्स असलेलं कोणतंही औषध असेल, कोणत्याही कंपनीचं असेल, जसं की हमला 505 आहे किंवा इतर कंपन्याचे भरपूर आहे, तर त्यापैकी आपण कुठलंही औषध आपण त्यासाठी घेऊ शकता। एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस फवारणी करतात सायपरमेथ्रिन आणि क्लोरिपोरिफास मिक्स असलेले जे औषध आहेत ते अतिशय म्हणजे डोळ्याला चुंचुण्या येणं, डोळ्याची आग होणं किंवा शरीराची आग होणं, नाकामध्ये आग होणं, तर अशा प्रकार घडत असतात। तर त्यासाठी आपण डोक्यामध्ये हेल्मेट घातलं पाहिजे किंवा आपण जी सुरक्षा यंत्रणा आहे, तोंडाला मास्क लावणे किंवा डोळ्याला गॉगल लावणे, तर हे प्रकार करूनच या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, फवारणी केली पाहिजे। जवळपास आपल्या 1 एकरचा जो फवारणीचा खर्च आहे तर शेवटपर्यंत आपल्याला 1000 रुपयाच्या फवारणीमध्ये 1000 रुपयेसुद्धा लागणार नाहीत, परंतु 1000 रुपयाच्या खर्चामध्येच आपली मका जी आहे तर ती निघू शकते। परंतु आपण त्यामध्ये पावडर टाकत जर बसलो तर 1 एकरसाठी 2 मजूर जरी आपण पकडले तरी आज 400-500 रुपये रोज आहे मजुराला, 1000 रुपये त्याचे होतात। आणि तुमचं पावडर काय किमतीचं असेल ते मी सांगू शकत नाही, कारण वापरलेलं नाही। तर अशा प्रकारे आपण जर थोडक्यामध्ये जर मकावर नियंत्रण जर मिळवलं, आळीवर नियंत्रण जर मिळवलं तर आपल्याला 100% फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। तसंच एक सांगतो, मका व्यवस्थापनाचे अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत, ते निश्चित बघून घ्यावे। धन्यवाद।